स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुक मैदानी अशी तोफ प्रकाश भाऊ दुशिंग यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे। प्रकाश भाऊ दुशिंग। तथागत महाकारुणी गौतम बुद्ध विश्व त्या निवडणुकीसाठी मतदान कोणाला करायचे आणि कोणाला करायचे नाही या विचारासाठी आपण बसलो। ही निवडणूक म्हणजे आपल्या त्यांचे फॉर्म चुकले म्हणून विरोधी पार्टी लोक जे लोक होते यांनी निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय मान्य केला नाही आणि म्हणून ते जिल्हा न्यायालयात गेले। जिल्हा न्यायालयाने सुद्धा त्यांना अशी चप्पर मारली की न्यायालयाने त्यांना सांगितलं की 30 उमेदवार आणि आमचे माननीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोटे यांचे सर्व फॉर्म बरोबर आहे। त्याच वेळेस आम्हाला असं वाटलं की आपला विजय झालेला आहे। तुम्हाला जर जनतेचा विकास करता येत नसेल तर जनतेच्या कामाकरता खोडा घालू नका। ही हिंदू धर्माची संस्कृती आहे, प्रत्येक धर्माचे सांगितलं जातं। आपला शेजारी असेल तो सक्का शेजारी असेल त्याच्या दुःख सुखात सामील होण्याचं काम या भारतवर्षामध्ये या कोपरगाव शहरामध्ये आजपर्यंत घडलेलं आहे। आणि तुमच्या स्वतःच्या स्वार्थाकरता तर तुम्ही एकमेकाच्या मारामारी लावण्याचा प्रयत्न करीत असेल। याचे फॉर्म चुकले, त्याच्या फॉर्मवर सह्या नाही, त्याचं असं नाही, त्याचं तसं नाही। आम्ही हेच सांगतो त्यांना तर तुम्ही माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी 5 वर्षामध्ये काय काम केलेलं आहे तो विकास तुम्ही दाखवा। आम्ही तुम्हाला दाखवतो। तुम्हाला जिथं पाहिजे तिथं जिथं उभे राहाल तिथं आम्ही तुम्हाला विकास दाखवतो। ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जासाल त्या त्या प्रभागामध्ये माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेबांनी काम केलेलं आहे। तो विरोधी नगरसेवक असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असेल, दादांनी कुठेही दुजाभाव केलेला नाही। ज्यावेळेस काकासाहेब कोटेची उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेस त्यांना कळून चुकलं की आपला पराजय हा अटळ आहे आणि तो होणार आहे। तुम्हाला मी जाहीर सांगतो हा पराजय त्यांनी स्वीकारावा। कारण 28 कामामध्ये ज्या लोकांना खोडा घालायचं आयुष्यभर तेच केलं ते फॉर्म भरण्यात सुद्धा खोडा घातला त्यांनी। शासन ठरवून ना, शासन त्याच्याकरताच बसवलेलं आहे। फॉर्म चुकीचं आहे का खोटं आहे का खरं आहे त्याच्याकरताच ते लोक बसलेले आहेत तिथं। तुमचं आमच्या सारखी तिथं सांगण्याची गरज नाहीये। परंतु आमची इथं नगरसेवक असतील, मागच्या टर्मचे सुनील भाऊ, आमचे रमेशजी गवळ साहेब असतील, त्यांना विचारा। आमच्या नगरपालिकेमध्ये 7 नगरसेवक होते फक्त आणि 7 नगरसेवकांनी जे जे कामं करायचे सांगितलं होतं ते कामं ठोसपणे प्रत्येकाच्या वार्डात केलेलं आहे। म्हणून आम्ही छाती ठोकून तुमच्या पुढे आज उभे आहे। 1 रुपयाचं काम करायचं नाही आणि सांगायचं की बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर या काय काय दप्तर घेऊन यायचं का तिला अभ्यास करायला तुमचा? अरे या रोडवर बसलं तिथं सभा घेणार आहे ना, हा रोड सुद्धा आमच्या आशुतोष दादांनी केला हे ध्यानात ठेवा। ज्या ज्या प्रभागात जा तुम्ही तिथं माझ्या माता बहिणींना विचारा तुम्हाला 25 दिवसाला पाणी येत होतं, आता किती दिवसाला येतं? विरोधी पार्टी जर तुम्हाला काही सांगेल, काही भूल दाखवा देईल, पण माझी तुम्हाला एकच विनंती राहील, आमचे 4ही नगरसेवक भरघोस मताने विजयी करा आणि त्याच्यानंतर काकासाहेब कोटे यांना सुद्धा विजयी मतदान करा। एवढं मी जाहीर सांगतो। जय भीम, जय भारत। त्यांनी करायचं मी फक्त तुम्हाला सांगतो काय कसं वस्तुस्थिती या कोपरगाव शहरामध्ये आहे ही तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो। 2014 ते 19 विरोधी पार्टीचे नगरात आपले आमदार या कोपरगाव शहरामध्ये होते। 5 वर्षे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये एकही रस्ता केला नाही। कोपरगाव शहरातील जनता त्यावेळेला 23 दिवसाआड पाणी घ्यायचो आपण। त्यावेळेला जर कोणाच्या घरी लग्न निघालं, कोणाच्या घरी अंत्यविधी जरी झाला तरी आपण एक बघायचो का आज पाणी जाऊ शकत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये या कोपरगाव शहराची नाचक्की झालेली असताना या कोपरगाव शहरामध्ये मुली जरी द्यायच्या ठरल्या तर लोक म्हणायचे या ठिकाणी महिनाभर पाणी येत नाही। अशा प्रकारची परिस्थिती 14 ते 19 आपली झाली होती। ही वस्तुस्थिती एकही खोटं नाही। 2019 ला आशुतोष दादा निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना विनंती केली की मी या कोपरगाव शहरात जे काही आज आहे वास्तव त्यामध्ये सुधारणा करेल आणि कोपरगाव शहरातील जनतेला पाण्याचे 5 नंबरचे तळे करेल, कोपरगाव शहरातील जनतेला रस्ते देईल, जेवढं काही माझ्याकडून होईल तेवढं सगळं मी या कोपरगाव शहरातील जनतेसाठी करेल। टाक्या दिसत्या, या टाक्या कमी करत याचा अर्थ असा होता की मी कोपरगाव शहरातील जनतेला पाणी दे। दादांनी आपल्याला साथ दिली आणि 2019 ला आपण सगळ्यांनी आशुतोष दादांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आशुतोष दादाला निवडून दिलं। आज हे 5 नंबरचं तळ आज आपल्या समोर दिसतंय।
19 पासून 24 पर्यंत आशुतोष दादांनी या कोपरगाव शहरामध्ये 5 नंबरचं तळ केलं आणि आज आपल्याला 3-3, 4-4 दिवसाआड पाणी येत आहे. 5 नंबरचं तळ केलं, आपण एक इझी बोलून जातो का 5 नंबरचं तळ झालं ना आपल्याला 3-3, 4-4 दिवसाआड पाणी येतं. पण एवढा मोठा निधी या कोपरगाव शहरामध्ये उपलब्ध करून आणला आणि तळ आपल्याला दिसतं. याच्या मागं समोरच्या लोकांनी कोणत्या कोणत्या प्रकारचा त्रास दिला आम्ही सगळ्यांनी जवळून बघितलं. तो तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे. 5 नंबरचं तळ होऊ नये म्हणून 2-4 शेतकरी उभे केले. हायकोर्टमध्ये रीट दाखल केली की या कोपरगाव शहरात हे तळ झालं नाही पाहिजे, आमच्या शेताचं पाणी कमी पडेल. वस्तुस्थिती तशी नव्हती. आपल्याला काय कोणाच्या हक्काचं पाणी घ्यायचं नव्हतं. आपल्याला फक्त आपल्या हक्काचं आपल्या कोपरगाव शहरातील जनतेला पाणी द्यायचं होतं. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये दावा दाखल केला आणि एक सर्वसामान्य शेतकरी ज्या हायकोर्टमध्ये दावा दाखल करायचा असतो, एक वकिलाला 4-4, 5-5, 10-10 लाख रुपये द्यावे लागतात. असे 3-3, 4-4 वकील त्या ठिकाणी उभे केले आणि ते कोपरगाव शहरातले ते 5 नंबरचं तळणे व्हावं म्हणून प्रयत्न केला. त्यावेळेस आमच्याच नावाने, मी असेल, कृष्णा असेल, वीरेन बोराके होते, आमच्या 4-5 जणांनी आशुतोष दादांनी या कोपरगाव शहरातील जनतेच्या वतीने त्या ठिकाणी दावा दाखल केला का हे सगळं चुकीचं आहे, आम्हाला कोपरगाव शहरातील जनतेला पाणी पाहिजे. आणि आशुतोष दादांनी त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आणि आज हे 5 नंबरचं तळ्यासाठी आशुतोष दादांनी जी काही समोरच्यांनी रीट दाखल केली ती फेटाळली गेली. सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे का जर कोपरगाव शहरातील जनतेला पाणी भेटणार होतं तर तुम्ही याला विरोध का केला. कोपरगाव शहरातील जनतेला धुळगाव म्हणून नाव पडलेलं होतं. 2019ला निवडणूक झाली, आपण त्यांना निवडून दिलं. दादांनी या कोपरगाव शहरातील जे काही महत्वाचे रस्ते, या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला. रस्त्याचे कामाचे उद्घाटन झाले, काम चालू होणार तर या महाशहरांनी कोर्टामध्ये गेले आणि या कोपरगाव या नगरपालिकेचे जे काही नगरसेवक निवडून दिले होते विरोधी पार्टीचे, त्या सगळ्यांनी बहुमताच्या जोरावर हे कोपरगाव शहरात रस्ते होऊ नये म्हणून ठराव केला. आज या ठिकाणी हे जे काही 4 नगरसेवक उभे आणि काकासाहेब जे उभे या कोपरगाव शहरातील चांगल्या कामासाठी उभे आहे. असं कधीच झालेलं नाही जगाच्या धर्तीवर. ज्या कामांसाठी, चांगल्या कामासाठी नगरसेवक निवडून द्यायचे असतात ते ठराव करतात का आमच्या भागात काम करून द्यायचं नाही, काम करू नका. पहिल्यांदा झालेल्या या कोपरगाव शहरामध्ये मला तुम्हाला सांगायचं एकच आहे, तरी सुद्धा दादांनी कोर्टामध्ये परत आम्हाला सगळ्यांना पाठवलं आणि सगळं कोर्टाने फेटाळलं गेलं. मला तुम्हाला सांगायचं एकच आहे की 14 ते 19 जे तुमचं कर्तव्य होतं ते तुम्ही पार नाही पाडलं. 19 पासून 24 पर्यंत दादांना आपण निवडून दिल्यानंतर दादांनी या पाण्याचे तळे असेल, रस्ते असेल, या कामासाठी निधी उपलब्ध केला. काम चालू होणार तर तुम्ही कोर्टात जातात. मला तुम्हाला सांगायचं आहे का तुम्हाला 19 ते 24 आशुतोष दादा जे 5 नंबरचं तळ करू शकतात, कोपरगाव शहरातील जनतेला रस्ते चांगले देऊ शकतात, 20-20, 25-25 समाजाला, समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतात. कोपरगाव शहरामध्ये पोलीस स्टेशनच्या वसाहती असेल, पोलीस स्टेशनच्या जी काही बिल्डिंग असेल ती असेल, कोर्टाची बिल्डिंग असेल, जिल्हा उपरुग्णालय असेल, या सगळ्या प्रकारच्या कामांसाठी आशुतोष दादा जर निधी देऊ शकतात तर तुम्ही 14 ते 19 या कोपरगाव शहरातील जनतेला का देऊ शकले नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे. का बरं या कोपरगाव शहरातील जनतेने तुम्हाला जर 40 वर्ष आमदारकी दिली तुमच्या परिवाराला, तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून कोपरगाव शहराला वंचित का ठेवलं. एका साईडला 40 वर्ष सत्ता भोगलेला परिवार आहे, एका साईडला आशुतोष दादांसारखा त्यांच्या घराला 16 वर्ष दिली. आज या कोपरगाव शहरामध्ये माजी आमदार अशोक दादांनी हा जो मोठा पूल आपल्याला दिसतो हा अशोक दादांनी केलेला आहे. धारामावचा पूल दिसतो अशोक दादांनी केलेला आहे. मग या सगळ्यात सांगणारे काम दादांनी जर केले, या काळ्या परिवारांनी केलेले, तर मग तुम्ही 40 वर्ष काय काम केलं याचा हिशोब तुम्ही या कोपरगाव शहरातील जनतेला द्या. आज हे त्या ठिकाणी कोपरगाव शहरातील जनता तुमच्याकडे आशेने पाहत होती. ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवलं, कोर्टात जाऊन त्या ठिकाणी स्टे घ्यायचा प्रयत्न केला. म्हणून मला तुम्हाला सांगणं आहे, आशुतोष दादा अजून 4 वर्ष आमदार आहे आणि कामाचा स्पीड इतका आहे का भविष्यामध्ये त्यांना 20-25 वर्ष कोणी हटवू शकणार नाही, हे सत्य आहे. कारण दादांचं कामावर जोर आहे. मग हे सगळंच घडत असताना फक्त एक गोष्ट आहे, दादा आशुतोष दादा शासनाकडून निधी आणणार आहे. या कोपरगाव शहरातलं काम त्यांच्या हे कोपरगाव शहर नाही काय ते नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरला त्यांना न्यायचंय. जो काही निधी कोपरगाव शहरात आणणार आहे, जर आपण सगळे चुकलो, नगरपालिकेच्या जर सत्ता विरोधी पार्टीच्या लोकांच्या हातात गेली, विरोधी पार्टीचे नगरसेवक जर आपण जास्त निवडून दिले, तर आशुतोष दादांनी किती लाखो करोडो रुपयाचा निधी आणू, हे लोक कोपरगाव शहरात पाणी खर्चून म्हणजे तो निधी खर्च करून देणार नाही.
कोपरगाव शहरामध्ये कोणत्याच प्रकारचं विकासाचं काम होणार नाही. पुन्हा एकदा कोपरगाव शहर धुळगाव म्हणून होईल. पुन्हा या ठिकाणी पाण्याची समस्या होईल. म्हणून आशुतोष दादांच्या विचाराचे जे काही 30 नगरसेवक आहे पूर्ण घड्याळाचे, आशुतोष दादांचे पूर्ण कोपरगाव शहरामध्ये घड्याळाचे फक्त 30 नगरसेवक त्यांचे दिलेले. एकही दुसऱ्या पक्षाची त्यांनी कुबडी घेतलेली नाहीये. नाही तर समोरचे तुम्ही बघा, काही ठिकाणी त्यांचे पक्षाचे ते कमळ दिलेले, काही ठिकाणी वेगळे चिन्ह दिलेले. एकच पॅनल आहे कोपरगाव शहरामध्ये, 30 चे 30 नगरसेवक घड्याळाचे आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आहे. अशा प्रकारचे तुम्ही चुकू नका. जे काही तुमच्या भागामध्ये 2 नगरसेवक आहे त्यांना घड्याळाला आणि वरचं नगराध्यक्ष पदाचं घड्याळाला तुम्ही मतदान करा. आज जर तुम्ही चुकले तर या कोपरगाव शहरात चांगलं होणार नाही. आपलं पुढचं भविष्य आहे, आपल्या कोपरगाव शहरातील युवकांसाठी भविष्य आहे. आज या कोपरगाव शहरामध्ये तुम्ही बस स्टँड पहा, बस स्टँड चुकीचं करून ठेवलं. तुम्ही संगमनेरला जात असाल, संगमनेरचं बस स्टँड तुम्ही बघितले कशा प्रकारचं बस स्टँड आहे. त्या ठिकाणी गाळे निर्माण केलेले, कोपरगाव त्या ठिकाणचे लोक जे युवकांना बेरोजगार देण्यासाठी गाळे केलेले. मग का कोपरगाव शहरामध्ये तुम्ही गाळे करू शकले नाही? का बरं बस स्टँड उलट करून ठेवलं? ते आमचे ते गांधीनगरमध्ये तिकडे ते स्विमिंग टँक केला, पूर्ण करायचा होता तो सुद्धा पूर्ण केला नाही, तोही अपूर्ण ठेवला. बस स्टँड चुकीचं केलं. बाजार तळ्यामध्ये बाजारवटे केले, तिथेही कोणी बसत नाही, तिथेही सगळा निधी वायाला गेला. या ठिकाणी क्रीडा संकुल आपल्या शहरासाठी होतं, ते त्यांच्या तिकडे संजीवनीच्या परिसरात घेऊन गेले. आज कोपरगाव शहरात एकही खेळाडू तिथे जात नाही. ज्या म्हणजे प्रोजेक्ट फेल, या लोकांनी जेवढे काही प्रोजेक्ट कोपरगाव शहरात केले सगळे फेल केलेले. आणि आशुतोष दादांनी जे काही प्रोजेक्ट केले पूर्ण सक्सेस झालेले, हे सत्य आहे. म्हणून मी त्यांना कायम बोलत राहतो, कायम प्रत्येक सभेत विचारतो, तर तुम्ही काय काम केलं हे जनतेसमोर ठेवा. आम्ही काय काम केलं आशुतोष दादाने जनतेसमोर ठेवतो. आणि हे सत्य आहे, सत्य जोरात बोलत राहतो. हे सगळं बाजूला ठेवलं. विकासावर निवडणूक झाली पाहिजे. काकासाहेब सारखा माणूस आपल्याला उमेदवार दिलेला आहे. काकासाहेबांचं काम मी तुम्हाला सांगतो. काकासाहेबांनी नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून कोणतंच काम केलेलं नाही. कोरोना काळामध्ये काकासाहेबांचं काम मी बघितलं. गांधीनगरमध्ये आमची सभा होती, अशी 40 ते 50 महिला त्या ठिकाणी काकांची वाट बघत होत्या. आपण म्हटलं कशासाठी वाट बघताय? त्यांना फक्त काकासाहेब कोयटे कोण हा माणूस त्यांना बघायचा होता. तो जो कोरोना काळापासून त्या लोकांना त्यांना कोणी सांभाळत नाही. जे आजारी आहेत त्यांना घरपोच 2 टाइमचं जेवण देणारा माणूस त्यांना बघायचा होता. कोण आहे हा काकासाहेब कोयटे? कोरोना काळापासून आजपर्यंत 2 टाइमचा डबा काकासाहेब कोयटे त्यांना पाठवतात. सणासुदीला गोड जेवण पाठवतात. हे काही नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून केलेलं काम नाहीये. म्हणून जे काही काम काकांनी केलं नगरपालिका, असं नव्हतं का 7-8 वर्षांनी आपल्याला उभं राहायचंय, मग आपण गोरगरीबाला डबे द्या आणि मग ते व्हिडिओ व्हायरल करा, असा काहीच उद्देश नव्हता. असा माणूस कोपरगाव शहराला दिलेला आहे. शिर्डीमध्ये वृद्धाश्रम आहे, अनाथ आश्रम आहे काकांचे. अशा प्रकारचं काम काकासाहेब कोयटेंसारखं आहे. आणि मग अशा माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न या कोपरगाव शहरामध्ये केला जातोय. का तर फक्त तुमच्या बगल बच्चांना आणि कोपरगाव शहराचं वाटोळं करायला. म्हणून तुम्हाला विनंती, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, तर पुढचे 4 वर्ष आशुतोष दादा आमदार आहे. आपल्याला पुन्हा आपल्याला रोज पाणी घ्यायचंय. 4 दिवसात पाण्यावर आपलं काही समाधान नाही. आपल्याला रोज कोपरगाव शहराला पाणी आलं पाहिजे. कोपरगाव शहरात एक शहराला एक उच्च स्थान मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जे काही 20 तारखेची निवडणूक आहे, घड्याळाला पूर्णपणे तुम्हाला मतदान करा. घड्याळाचे दोन्ही उमेदवार या ठिकाणचे तुमचे कोणी नातेगोते असतील या पूर्ण शहरामध्ये, त्यांनाही जाऊन सांगा. हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य. आपल्याला कोपरगाव शहर वाचवायचंय. चुकीच्या लोकांच्या हातात हे कोपरगाव जाऊन द्यायचं नाही. आपल्याला रोज पाणी घ्यायचंय. कोपरगाव शहरामध्ये रस्ते चांगले ठेवायचे, लहान मुलांना खेळायसाठी गार्डन ठेवायचे, सगळ्या गोष्टी करायच्या. पण याच्यासाठी 20 तारखेला प्रथम तुम्हाला मतदान घड्याळाला करायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला कोपरगाव शहरामध्ये विकास काय म्हणतो, अजून कोणत्या प्रकारचा, 20 तारखेनंतर आम्ही तुम्हाला दाखवून देऊ काकासाहेबांच्या स्वरूपातून. आणि आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखाली या कोपरगाव शहराचा विकास आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आमचे मित्र सहकारी श्री कृष्णाजी आढाव, त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय फकीर मामा कुरेशी, या प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक प्रभाग 9चे माननीय आयर सागरजी, त्याचबरोबर
पुढे अंजना मावशी, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 4चे माझ्या पत्नी सौभाग्यवती सौ रंजना गवळी, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र दुसरे मनोजी नरळे, त्याचबरोबर नवाजभाई कुरेशी, उपस्थित सर्वच व्यासपीठ आणि उपस्थित असलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी कॉर्नर मीटिंग आयोजित केलेली आहे. याचा मुख्य उद्देश आपल्या सर्वांना माहित आहे. 2025 ची होऊ घातलेली नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी 20 तारखेला संपन्न होत आहे. या 20 तारखेला आपल्याला आपलं अमूल्य मत असं या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. हे मत देत असताना या कोपरगाव शहराचा विकास ही दूरदृष्टी ठेवून आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे या ठिकाणी माननीय आमदार श्री आशीर्वाद काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय काकासाहेबजी कोयटे हे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उभे आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9चे सागरजी आहेत, फडे मावशी आणि माझ्या मिसेस रंजना गवळे आणि मनोजी नरोडे यांना या ठिकाणी आपल्याला मतदान करावं ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आपण आज मीटिंग आयोजित केलेली आहे. आज खऱ्या अर्थानं सांगायचं ठरलं तर आपल्या सर्वांना माहित आहे आज ही निवडणूक 9 वर्षांनी या ठिकाणी आपल्याला कोपरगाव नगरपालिकेला मतदान करण्याचा या ठिकाणी वेळ आलेली आहे. 9 वर्षानंतर आपण या कोपरगाव नगरपालिकेला या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून देणार आहोत. या ठिकाणी माझ्या सर्व माता भगिनी उपस्थित आहेत. या भागातील सर्व मोठ्या प्रमाणात मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत. या कोपरगाव शहराचा विकास खऱ्या अर्थानं कोण करू शकतं? या कोपरगाव शहराची धुळत कोणाच्या हातात द्यायची विकासाची त्याचा निर्णय घेण्याची या ठिकाणी 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे या ठिकाणी 2019 ला सुद्धा आपण या ठिकाणी कॉर्नर मीटिंग आयोजित केलेली होती. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला आश्वासित केलं होतं की आपण सर्वांनी मतदार रूपाने या ठिकाणी आशीर्वाद काळेसाहेब यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि निश्चितपणाने 2019 ला जे आम्ही तुम्हाला या ठिकाणी वचनपूर्ती दिली होती, जे शब्द दिले होते ते पूर्ण करण्याचं आश्वासन आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे. ते आश्वासन पूर्ण केले. कोपरगाव शहरातील जनतेला जे काही आम्ही वचननामा दिला होता तो वचननामा त्या ठिकाणी 2024 पर्यंत पूर्ण केला आणि 2024 ला सुद्धा सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण पुन्हा एकदा माननीय आमदार श्री आशीर्वाद काळेसाहेब यांनी या ठिकाणी प्रचंड मताने विजय केलं. त्यांना विजय केल्यानंतर या कोपरगाव शहराची जी घोडदौड चालू आहे विकासाची, या विकासाच्या घोडदौडीला या ठिकाणी मुहूर्तमेढ देण्यासाठी या कोपरगाव शहराच्या विकासाची घोडदौड त्यांच्या हातात द्यायची आहे. त्याचा निर्णय घेण्याची या ठिकाणी आपल्याला वेळ आलेली आहे. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं माननीय आमदार श्री आशीर्वाद काळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सर्वजण उभे आहोत. आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहोत की या कोपरगाव शहराचे जे काही प्रश्न राहिले आहेत, अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. पण राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी या कोपरगाव शहराचा विकास करण्यासाठी या भागाचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी आपल्याला जर कोण उभारी देऊ शकतं तर खऱ्या अर्थानं दिलेले शब्द कोण पाळू शकतं हे आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला माहित आहे. आणि ते शब्द पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्वांनी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उभा आहोत. या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहित आहे अनेक प्रश्न या कोपरगाव शहरामध्ये होते. अनेक प्रश्न सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कोपरगाव शहराचे प्रश्न प्रलंबित होते. खऱ्या अर्थानं कमी बोलणं, जास्त काम करणं, दिलेला शब्द पूर्ण करणं, दिलेली वचनं त्याचा तडीस नेऊन ती मार्गी कशी लागतील या दृष्टीने जे खऱ्या अर्थानं विचार करत असतील तर ते माननीय आमदार श्री आशीर्वाद काळेसाहेब आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कोपरगाव शहराचा विकास करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेवरती आम्हा सर्वांना या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या सर्वांच्या सहकार्याची या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थाने गरज राहणार आहे. या भागातील काका, या भागातील सर्व लोकांनी या ठिकाणी 2006 ला या भागात अनेक माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. या भागात यांच्या सर्व आशीर्वादाने या ठिकाणी मला 2006 ते 11 या कालखंडामध्ये मला नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्या माननीय आमदार, माजी आमदार श्री आशीर्वाद काळेसाहेब, अशोकरावजी काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कोपरगाव शहराचा विकास करत असताना या भागाचे अनेक प्रश्न या ठिकाणी आम्ही मार्गी लावलेले आहेत.
आणि आता सुद्धा माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील अनेक रस्ते असेल, गटेरी असेल, तुमचे पिऊन ब्लॉकचं काम असेल, अनेक प्रश्न या भागातील मार्गी लावण्याचा सातत्याने आम्ही प्रयत्न केलाय. प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुद्धा या ठिकाणी जे 2 उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी सातत्याने या भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहतील. आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी माननीय आमदार श्री आशुतोष काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत माननीय काकासाहेब निकोट यांच्या नेतृत्वाखाली या कोपरगाव शहराचा या भागातील 9 आणि 4 प्रभागाचा निश्चितपणाने विकास करण्यात कुठेही कमतरता राहणार नाही. आम्ही हाकेला धावून येणारे सर्वजण आहोत. तुम्ही आवाज द्याल त्या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील. तुमचे जे काही प्रश्न राहिले असेल ते सातत्याने सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या 20 तारखेला आम्हाला या ठिकाणी घड्याळाला मतदान दाबून 4 उमेदवारांना आणि 5वे जे आहेत आपले नगराध्यक्ष पदाचे माननीय काकासाहेब गोरटे यांना या ठिकाणी प्रचंड मतांनी मतदान करावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. जयंती आहे. भैयासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो. या सभेचे अध्यक्ष पोपटमामा म्हस्के, खंडारेताई, त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते कृष्णाजी आढाव, प्रकाशजी दुशिंग, फकीर मामू कुरे. मी जरी या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधायला आलेलो असेल तरी तुम्ही मला रोज बघता, मी तुम्हाला रोज बघतो. निवारा 1985 ते 90 या काळामध्ये झाला. त्या काळानंतर हा भाग विकसित झाला. पहिली निवडणूक मी लढवली निवाराची 1986 साली. त्यावेळेस या भागामध्ये सगळे पत्र्याचे घरं होते, झोपड्या होत्या. परंतु आज या ठिकाणी चांगल्या चांगल्या इमारती, चांगले चांगले घर उभे राहिलेले आहेत. हे बघून अतिशय मनाला आनंद होतो. विशेषतः कोरोनानंतर हे जे काही सगळे दुकानं बसले आहेत रस्त्याच्या कडेनी, हे उठवायला अनेक वेळा लोक आले होते. परंतु आशुतोष दादांना सांगून आम्ही ते अतिक्रमण त्यांना हटवू दिलेलं नाही. थोड्या फार प्रमाणामध्ये काही लोकांचे ओटे विटे पाडले. परंतु आता तुम्ही बघा, हा समोरचा जो रस्ता आहे गोदावरी पेट्रोल पंपापासून तर गोकुळ नगरीपर्यंतचा किती खराब होता, किती खड्डे होते या रस्त्याला, किती धूळ जात होती. हा रस्ता करण्याकरता उपोषण करावं लागलं. मी सुद्धा मार्केट कमिटी समोर एक दिवस उपोषणाला बसलो होतो आणि त्यानंतर आशुतोष दादांनी नगरपालिकेमध्ये सांगितलं आणि हा रस्ता करून घेतला. फक्त हा रस्ताच आशुतोष दादांनी केला नाही. आता गेल्या महिन्यापासून आपण पाहतो या रस्त्याच्या आणि तुमच्या घराच्या मध्ये जी 3-4 फुटाची जागा राहिलेली होती तिथे सुद्धा पेव्हर ब्लॉक बसवायचं काम चालू केलं, गट्टू बसवायचं काम चालू केलं. त्याच्यावर तुमच्या घरामध्ये आणि रस्त्यामध्ये कुठल्या प्रकारची धूळ आता साचणार नाही. या भागामध्ये मला आठवतं जेव्हा जेव्हा पाणी येत होतं तेव्हा कृष्णभाऊ, बाळासाहेब आडवांचं कुलस्वामिनी, कृष्णभाऊंचं घर, आमच्या निवाराचं स्टेज, महादेव मंदिर या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला आश्रय दिला जात होता. कोरोनाच्या काळामध्ये किंवा पूर आला नसताना मला आठवतं अनेक वेळा किरणाच्या थैल्या सुद्धा तुमच्या या भागामध्ये आम्ही वाटलेल्या आहेत. आत्ताच या ठिकाणी सांगितलं तुमच्या भागातच नाही, गेल्या 7 ते 8 वर्षापासून कोपरगावच्या सर्वसामान्य माणसाला, निराधार माणसाला शेकडो घरपोच डबे वाटपाचं काम आम्ही करतो. गरम गरम जेवणाचा डबा त्यांना आमचा माणूस घेऊन जातो, कालचा रिकामा डबा घेऊन येतो. अशा या शेकडो निराधार आणि अतिशय गरीब असलेल्या माणसांचे आशीर्वाद मला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मिळणार आहे. या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या इतकं कोणालाच माहीत नाही. कृष्णभाऊ असेल, बाळासाहेब आढाव असेल, मी असेल, आम्ही सगळे तुमच्या समोर आहोत. त्यामुळे आम्ही जे उमेदवार सांगतो आहे त्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. आणि हा जो विकास करायचा आहे कोपरगावचा, आता सुनील गांगुलीने सांगितलं हा आशुतोष दादा आणि आशुतोष दादाच करू शकतील, याची सगळ्या कोपरगावला खात्री आहे. गेल्या वर्षी आपण आशुतोष दादांना 1.25 लाख मतांनी निवडून दिलं. महाराष्ट्रात उच्चांक केला, आपण विक्रमी मताने निवडून दिलं. याच्या पुढचे 4 वर्ष आशुतोष दादाच आमदार राहणार आहे. आणि सरकारकडून जर निधी आणायचा असेल तर ते आमदारच आणू शकतात. तेव्हा या आमदाराला साथ देण्याकरता, आमदारांच्या विकास कामाला साथ देण्याकरता मला आणि हे जे काही आमचे नगरसेवक उमेदवार आहे यांना आशुतोष दादांनी उमेदवारी दिलेली. हे नगरसेवक सुद्धा जे आहेत तुमच्या सर्वसामान्य माणसांमधले आहे, तुमच्या हाकेला कधीही ओ देणारे आहेत. आणि मी तर तुमचा शेजारीच आहे, बाण भाऊ आहे, भांड भाऊ नाही. तुमच्या आमच्यात कधी भांडणं झालेलं ऐकायला मिळालंय का?
नेहमी आपण आपुलकीने राहतो. मी बघतो या निवारामध्ये माझी समता इंटरनॅशनल स्कूल आहे, मोठ्या लोकांकरता ती स्कूल आहे, इंग्रजी शिकतात तिथं. परंतु तुमच्या सगळ्यांची मुलं माझ्या वडिलांच्या नावाने मी जी शाळा बांधलेली आहे, दादाप्पा खंडाप्पा प्राथमिक विद्यालय, त्या विद्यालयामध्ये सुद्धा या भागातल्या अनेक नागरिकांची मुलं आहेत, आहे ना. तर तुमच्या मुलांना सुद्धा शिक्षण कमी दरामध्ये मिळालं पाहिजे याचा प्रयत्न आहे का नाही. मुलं किती हात वर करा, किती जणांची मुलं आहेत. अजूनही कोणाला पाठवायचं असं तर पाठवा. आणि तुम्हाला वर्षातून 2दा मी भेटतो. पालकांची जेव्हा आपण मिटिंग घेतो त्या पालकांच्या मिटिंग मध्ये आपण भेटतो. तुमच्या मुलांना वह्या पुस्तकं फुकट देतो, तुमच्या मुलांना ड्रेस फुकट देतो. हे आमचं काम आहे. हे काय आम्ही निवडणुकीकरता केलेलं नाही. मी निवडणुकीच्या राजकारणापासून 25 वर्ष बाजूला होतो, तरी सुद्धा कोपरगाव भागातल्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम मी निश्चितपणे केलेलं आहे. आमचा निवारा कसा विकसित झाला तुम्ही बघता. निवारामध्ये ज्या ज्या ओपन स्पेस आहे त्या प्रत्येक ओपन स्पेसमध्ये आपण बगीचा केलेला आहे. लहान मुलांना खेळण्याकरता त्या ठिकाणी क्रीडांगण केलेले. तुमचे मुलं त्या ठिकाणी येतात, मी बघतो अनेक वेळा तुमचे मुलं तिथे खेळायला येतात. आम्ही कधी अडवत नाही त्यांना. निवारामध्ये जे आम्ही महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे, तुमच्याही माता भगिनी तिथं महादेवाला पाणी टाकायला येतात की नाही आजी, येतात ना. म्हणजे हा निवारा तुमच्याकरता खुला आहे. कोणी महादेवाला अभिषेक करण्याकरता येतं, कोणी बजरंग बलीचं दर्शन घेण्याकरता येतं. शाळांमध्ये सुद्धा मी मिटिंगा घेतल्या, त्यामध्ये महिलांनी काय मला समस्या सांगितल्या. महिलांनी मला सांगितलं की आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे. त्या रोजगाराची सुद्धा आपण यंत्रणा उभारणार आहोत. परिषद 2025च्या निमित्ताने आपल्या प्रभाग नंबर 4 आणि प्रभाग नंबर 9 या दोन्ही प्रभागाच्या बाउंड्रीवर आयोजित ही कॉर्नर सभा. सभेचे अध्यक्ष पोपटरावजी मस्के, फुलेबाई खंदारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, त्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले, असे काकाजी कोयटे. प्रभाग नंबर 4 मधील आपले उमेदवार गवळीताई मनोजी नवडे, प्रभाग नंबर 9 मधील आपले उमेदवार फडेताई आणि सागरजी आहेत. या निमित्ताने सभेसाठी उपस्थित असलेले संदीपजी कोयटे, सुनीलभाऊ गंगुले, बाळासाहेबजी आढाव, कृष्णाजी आढाव, प्रकाशजी दुशिंग, नवाजभाई कुरेशी, फकीर मामे कुरेशी, राजेंद्रजी आभाळे, संजयजी राहू, दीपकजी कोपरे, हरुणबाई शेख, उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, उपस्थित सर्व पत्रकार आणि या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. तसंच आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने विनंती करतो, आपण येत्या 20 तारखेला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचं जे काही मतदान आपण करणार आहोत, हे मतदान आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून नगराध्यक्ष पदाचे काकाजी कोयटे आणि 4 आणि 9 प्रभागातील दोन्ही नगरसेवक घड्याळ चिन्हावरचे यांना भरघोस मताने आपण सर्वांनी निवडून द्या, अशा प्रकारची विनंती आपण आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्ताने करतो. तसेच आपण सर्वांनी जी काही 2024ची विधानसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मला आपण दुसऱ्यांदा आपला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली, त्याही बद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. 2024ची निवडणूक ही दुसऱ्यांदा झाली, म्हणजे विधानसभेची निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी दुसऱ्यांदा जिंकलो. आणि नगर परिषदची निवडणूक आपली आज होते 2025 मध्ये.
2025च्या अगोदर आपली निवडणूक जी झाली होती नगर परिषदेची ती 2016ला झाली. आणि या निवडणुकीमध्ये 9 वर्षाचं अंतर आहे. 9 वर्षांनी नगर परिषदची निवडणूक होती. आणि 2016ला काय परिस्थिती होती हे सगळ्यांना आठवत असेल, खास करून ज्येष्ठांना तर आठवत असेल, लहान पोरांना नसेल आठवत. 2016ला आपल्याला 23 दिवसात पाणी मिळालं होतं, आठवत आहे ना. म्हणून आपण 2016च्या नंतर आपल्या कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली, अनेक निवेदनं दिले. आणि माझा संघर्ष पाहून आपण सर्वांनी मला 2019च्या विधानसभेची निवडणुकीला पहिल्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि त्या संधीच्या माध्यमातून आपण राज्य शासनाकडनं पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. आणि 5 नंबर तलाव पूर्ण करून 23 दिवसाचं पाणी आपण आता 4 दिवसानंतर देतोय. आज 1.5 वर्ष झालेलं आहे, आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतंय ना. हे 4 दिवसाचं पाणी येत असताना आपण अजूनही 8 दिवसाचंच पाणी साठवतो. त्याची सवय आपल्याला लागलेली साठवणूक करायची. आलं पाणी का साठव, पहिलं पाणी फेकून द्या, परत 8 दिवसाचं साठवा. ती सवय अंगवळणी पडली आपली, 40 वर्षाची सवय झालेली पाणी साठवायची. पण ज्यावेळेस आपलं आता 4 दिवसांनी पाणी आहे, 4चं 3 वर येईल, 3चं 2 वर येईल, 2चं 1 वर येईल. आणि रोज पाणी आल्यानंतर तुम्हीच वैतागून म्हणणार आहे आता नाही साठवत, बंद झालं आपली काय रोज रोजचं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने गरज पडणार नाही आपल्याला साठवायची. ज्यावेळेस 8 ते 10 दिवसात पाणी होतं तेव्हा तो विचार करावा लागायचा, बाहेर गावी जावं का नाही जावं. त्याच दिवशी पाणी आलं तर काय करायचं. कोणी पाहुणे घरी आले तर लगेच चला 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 इथं थांबायचं नाही, आमच्याकडे पाणी आम्हालाच नाही, निघा इथून चला. कोणी स्थळ बघायला आलं तर पहिले विचारणार पाण्याचं कसं आहे काय, आम्ही पोरगी द्यावी का इथं काय, तिला काय पाणी भरावं लागेल का काय. हे चित्र आपल्याला बदलायचे. आपलं आयुष्य पाणी भरण्यातच चाललं होतं. बाईंची चालली आम्हाला पाणी ना महिना येत नव्हतं. पाणी सारखी मूलभूत गरज आपल्याला, त्याच्यासाठी आपलं आयुष्य घालण्याची गरज नाही. आज आपण 4 दिवसांनी पाणी देतोय, आपल्याला रोज पाणी करायचंय, त्याचं काम माझं चालू आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला रोज पाणी दिलेलं नसणार आहे. भुयारी गटारची योजना आपली मंजूर झालेली, आपल्या सर्व गटारी भुयारी होणार आहे. त्याचा डायरेक्ट फायदा आपल्याला जरी दिसत नसला परंतु आरोग्याच्या दृष्टीने ते फार महत्वाची गोष्ट आहे. सर्व भुयारी गटारचं सांडपाणी जे असेल ते सांडपाणी प्रक्रिया उद्योग इथं सांडपाणी प्रकल्प त्या ठिकाणी त्याच्यावर ट्रीटमेंट करून ते पाणी पिण्याचं सोडून सगळ्या कामासाठी त्या ठिकाणी ते वापरता येईल अशा पद्धतीचं असणार आहे. रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपण सर्व रस्ते कॉन्क्रीट करून आपल्या गावामध्ये धूळ कमी कशी होईल अजून यासाठी आपण काम करतोय. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे पाणी गटारी रस्ते फार क्षुल्लक गोष्टी, क्षुल्लक म्हणण्यापेक्षा या मूलभूत गोष्टी, याच्यावर काम करायला एवढे वर्ष लागलेले पाहिजे. याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं.
महिलांचा रोजगार असेल, तरुणांचा रोजगार असेल, यासाठी आपल्याला या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या. आपल्या प्रपंचाला हातभार कसा लागेल, आपले मुलं बाळा आपल्या जवळ कसे राहतील, आजारपणामध्ये म्हातारपणामध्ये आपले मुलं आपल्या जवळ राहिले तर निश्चितपणे एक आधार राहतो. दुर्दैवाने आज या ठिकाणी आपल्याला रोजगार उपलब्ध नाही, म्हणून आपले मुलं बाहेर चालले. प्रत्येक मुलाला वाटतं आई वडिलांजवळ राहावं, परंतु नोकरीच्या निमित्ताने त्याला बाहेर पडावं लागतंय. हे दुर्दैव आपलं आहे. आपल्या देशाला 80 वर्ष स्वातंत्र्य मिळून पूर्ण होणार आणि 80 वर्षामध्ये 40 वर्ष आपण समोरच्या लोकांना आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. निम्मा वेळ त्यांनी घातला आपला. नगरपालिकेमध्ये तर कायम त्यांचेच लोक असायचे. आज आता संधी आपल्याला आली आहे चालू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हाचे उमेदवार हे सर्व प्रभागामध्ये उभे आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घड्याळाचे. ही संधी आपण त्या ठिकाणी घालू नये. सर्वचे सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हाचे आपण सर्वांनी निवडून द्या. जबाबदारी आपण आमदार म्हणून माझ्यावर दिलेली. पुढचे 4 वर्ष मी माझं काम करणारच आहे. मी नाही काम केलं तर तुम्ही मानू शकता तुझं काही काम नाही, आम्ही दुसरा माणूस बघू, माझा बदल तुम्ही करू शकता. पण ती वेळ मी आपल्यावर येऊन देणार नाही. पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला रोज पाणी असेल, गटारी असतील, रस्त्यांची कामं असतील, हे कुठेही त्या ठिकाणी राहणार नाही. एवढा शब्द आपल्याला या निमित्ताने देतो. हे काय उमेदवार मी देण्याचं काम केलेलं आहे. नगरसेवक पदाचे असतील किंवा नगराध्यक्ष असतील, हे काय माझे पाहुणे नाही. काकाजी असतील, रमेश आप्पा असतील, वडेताई असतील, सागर भाऊ आहेर असतील, मनोज नरोडे असतील, हे काय माझे पाहुणे नाही. हे तुमच्यासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते. त्यांना खऱ्या अर्थाने वाटतं का आपले काम त्या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे. काकासारखा एक व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्य कोपरगावमध्ये त्यांनी घालवलं. संस्था असेल, सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं. या व्यक्तीला आपल्या शहराच्या बाबतीमध्ये असताय शहरामध्ये बदल घडावा असा उमेदवार देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. समोर जर बघितलं तर घरातला माणूस त्या ठिकाणी उमेदवारी करतो. त्यांना सत्ता घरामध्ये पाहिजे. मला सत्ता काय माझ्या घरामध्ये पाहिजे नाही. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे का जी जबाबदारी म्हणून आपण मला आमदार केलं, ती जबाबदारी पार पाडत असताना मी जो काही निधी आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी आणणार आहे तो प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरामध्ये तो खर्च होऊन आपल्या अडचणी दूर झाल्या पाहिजे. सांगायला फार खेद वाटतो, 5 नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपये त्यांनी कोर्टामध्ये घातले. 36 तारखा त्यांनी घातल्या आणि 5 नंबर तलावाचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक तारखेला एवढीच मागणी, 5 नंबर तलावाचं पहिले काम थांबवा, चौकशी करा आणि मग तिथून पुढे जे काय असेल ते करा. कोर्टाने त्यांचं काहीच ऐकलं नाही. आपल्या सर्वांचे आशीर्वाद होते म्हणून ते काम आता आपण पूर्ण केलंय. ते काम पूर्ण झालं म्हणून आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतं. तुझा तलाव पूर्ण झाला नसता तुम्हाला आजही 8-10 दिवसांत पाणी असतं. याचा अर्थ काय? तुमच्या अडचणीशी त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं आहे. तुम्ही लोक अडचणीत राहिले पाहिजे आणि कायम त्यांच्या पाया पडत राहिलं पाहिजे, ही भूमिका घेऊन ते काम करणारे लोक, या प्रवृत्तीचे लोक ते आहेत. आणि आम्ही जे काही काम करतो, कुठली अडचण असेल ती अडचण कशी सोडवायची हे काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो. पाण्याची अडचण आहे, आपण 1 तलाव बांधलेला आहे. या योजनेमध्ये बाकीचे 4 तलाव जे पहिले होते
याचं देखील काम होतं. पण एक तलाव जो आपण बांधलेला आहे तो जवळपास 30 फूट खोल आहे, कॉन्क्रीटचा तलाव आहे. बघितलाय तुम्ही 5 नंबर तलाव? किती लोकांनी बघितलं? हात वर करून सांगा. फार लोकांनी जाऊन बघितलं नाही. कधी वेळ मिळाला तर जाऊन बघून या. 5 नंबर तलाव आपला पूर्ण कॉन्क्रीटचा आहे, 30 फूट खोल आहे. आणि पहिले 4 तलाव जे आहे ते सगळे मातीचे आहे. या योजनेमध्ये त्यांचं देखील काम होणं अपेक्षित होतं, पण मी ते काम थांबवलं. त्याच्यामध्ये फक्त गाळ काढणे, कागद टाकणे, तो कागद झाकणे एवढंच काम त्याच्यामध्ये होतं. आणि त्याची काय म्हणता का खोली फक्त 10 फूट. म्हणजे जेवढी साठवण आपल्याला पुढच्या काळासाठी पाहिजे तेवढी साठवण त्याच्यामध्ये होणार नव्हती. आणि म्हणून आपण 3 आणि 4 तलाव सुद्धा कॉन्क्रीट करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. 1 नंबर आणि 2 नंबर तलाव या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट होणार आहे. जे काही लाईट बिल आपल्या नगरपालिकेला येतं त्याच्यामध्ये मोठी बचत होणार आहे. ती बचत झाली म्हणजे काय, आपल्याला पाणीपट्टी असेल, लाईट बिल असेल त्या ठिकाणी कमी आहे. आपली बचत त्या ठिकाणी झाली पाहिजे, म्हणून या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतो. पुढच्या 3 वर्षामध्ये हे सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या. 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर निवडणूक विधानसभेची येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना उत्तर तर मला द्यावं लागणार ना, का तुम्ही दिलेल्या संधीचं मी काय केलं. जसं 23 दिवसांचं पाणी 4 दिवसावर आलं तसं रोज पाणी करायचंय, आपल्या गटारी करायचे, रस्ते करायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. आज सुद्धा आपण पाहतोय हा रस्ता आपण मंजूर केला, याचं काम झालेलं. आपलं बौद्ध विहार आहे याचं काम आता ही निवडणूक संपल्यानंतर चालू होणार आहे. हा मधला रस्ता याचं काम चालू झालेलं आहे, पूर्ण झालं. काही पेव्हिंग ब्लॉकचं काम राहिलं. असे सर्व कामं आपण त्या ठिकाणी आपल्या शहरामध्ये, आपल्या प्रभागामध्ये करतोय. आणि पुढचं वर्षभर कामं चालू राहतील एवढा निधी आपण मंजूर करून ठेवलेला आहे. याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून भरपूर कामं करायची, अजून भरपूर निधी आणायचा आहे. परंतु मी आणलेला निधी खर्च करण्यासाठी माझा हक्काचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक जर खाली नसले तर किती निधी जर आणला पुढच्या 4 वर्षामध्ये तो निधी खर्च होणार नाही. कारण की त्यांना तुमचे काम करून तुमच्या अडचणी सोडवण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्याच्यामध्ये रस नाही त्यांना. ते म्हणतील जाऊ द्या ना, पुढची निवडणूक विधानसभेची निवडणूक होऊन द्या, मग आपण नगरपालिकेच्या अगोदर ते सगळे कामं करू. तर आपल्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, करत राहू. एवढा शब्द आपल्याला या निमित्ताने देतो. ज्या पद्धतीने नगर आमदारकीची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर टाकलेली, पुढचे 4 वर्ष तर आमदार मी आहे ना, पुढचे 4 वर्ष आमदार बदलले नाही. 4 वर्षानंतर निवडणूक आहे. जर नाही काम केलं तर तुम्ही बदलू शकता. परंतु आता नगरपालिकेची निवडणूक आहे. माझ्या हक्काचे नगरसेवक, नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून द्या. जी काही कामाची गती असेल ती डबल त्या ठिकाणी होईल, तिप्पट होईल. जे काही कामं या ठिकाणी सांगितले पुढच्या 3 वर्षामध्ये ते पूर्ण करून 4थ्या वर्षी आपल्याकडे पुन्हा मी मत मागायला येणार. जर कामं नाही झालं तर येणार नाही. चालेल ना? म्हणून ही निधी, ही संधी आपण कोणी सोडता कामा नये. घड्याळ चिन्हाचे उमेदवार आपल्या 4 आणि 9 मध्ये असतील, पूर्ण 15 प्रभागामध्ये असतील. ते निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी, आपले पाहुणे असतील, मित्र असतील, जे कोणी आपल्या ओळखीचे असतील, सगळ्यांना त्या ठिकाणी माझ्या वतीने विनंती करा.